हॅलो हॅलो. भरगच्च भरलेलं असं हे ग्राउंड न्यू रॉकस्टार संघ व मार्वल प्रिया संघ यांच्यात चुरशीचा असा सामना चालू झालेला या ठिकाणी प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेताना आणि उत्तुंग असा मारलेला फटका बघूया चौकार जातो की षटकार आणि चौकार या ठिकाणी पंकज यांच्या बॅटमधनं निघाल सॉरी सौरभ सौरभ की बैट से निकला हुआ ये पहला चौकार. आणि पुढचा चेंडू घेऊन नामदेव थोडासा हलक्या हाताने खेळलेला चेंडू कुठली न धाव घेता या ठिकाणी हॅलो. परत एक जोरदार ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका नक्कीच चौकार मिळवण्यात यश मिळालं या ठिकाणी फलंदाजाला. पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि धावफलकावर धावा आहेत त्या 8. मार्वल प्रिया हॅलो. बॉलिंग. आणि जोरदार लावलेला हा फटका नक्कीच हा चेंडू सीमारेषे पार गेलेला आहे आणि उत्तुंगाचा षटकार पंकज यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतो इथं. सुंदर अशी खेळी नावाजलेले फलंदाज आयकॉन प्लेयर WCC चे पंकज. आणि RC2 परत एक उत्तुंग लावलेला असा गगनभेदी षटकार पंकज यांच्या बॅटमधनं प्रतीकला लावलेला हा उत्तुंग फटका. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले प्रतीक आणि सामना करतायत पंकज. सुंदर असे सामने या ठिकाणी WSCC शांताराम पोकटके आयोजित व्हॅलेंटाईन कप 2021. आणि गोलंदाजाला या ठिकाणी प्रोत्साहन देताना
परत एक ऑफ साईडच्या दिशेने लगावलेला फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक या ठिकाणी बॉल अडवण्यास समर्थ नाही ठरलेला आहे आणि चेंडू सीमारेषा पार. आणखी एक चौकार. या ठिकाणी पंकज आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देताना आणि उडालेला चेंडू बघूयात आणि झेल थोडासा चेंडू लांब होता, झेल काहीसा अवघड. सुंदर असा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक अमित यांचा. फक्त एकच धाव या ठिकाणी फलंदाजाला घेता आली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर असा सामना. धाव फलक 25 रन्स. 2 ओव्हरच्या 2 षटकांनंतर 25 धावा. वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक घेऊन नामदेव जावरे. सामना करतायत पंकज आणि हलक्या हाताने खेळलेला हा सुंदर असं गोलंदाजी नामदेव जावरे यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळते. दोन षटक 25 धावा, नक्कीच धावसंख्या चांगली आहे आणि 12 षटकांचा हा सामना. बघूयात प्रिया टीम. सुंदर असा टाकलेला चेंडू, निर्धाव असा चेंडू. फलंदाज काहीसे चुकलेले त्या ठिकाणी फटका लावताना. आक्रमक फटकेबाजी करण्यामध्ये प्रावीण्य असलेले पंकज भाऊ. परत एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन निघालेला चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण किशोर वाघ यांच्याकडनं. एकच धाव या ठिकाणी फलंदाजाला मिळालेली आहे. नक्कीच त्यांची फिल्डिंग संघाला प्रोत्साहन देण्यासारखी आहे. सर्वांचा जोश, रखरखत्या उन्हामध्ये दोन्ही संघ या ठिकाणी सामना खेळतायत. परत एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच मजबूत. अक्षय कानडे त्या ठिकाणी सज्ज असे क्षेत्ररक्षक. कुठलीही धाव या ठिकाणी मिळालेली नाहीये. काहीशी धाव गती या षटकामध्ये आपल्याला कमी झालेली दिसतीये. परत एक जोरदार फटका ऑफ साईडच्या दिशेने. बघूयात क्षेत्ररक्षक अडवण्यात यश मिळत आहे का, परंतु चेंडू फार लांब त्यांच्या बसणार. कुठलाही त्यांना या ठिकाणी क्षेत्ररक्षण मध्ये त्यांना चेंडू अडवता आलेला नाही आणि चौकार या ठिकाणी. सुंदर असा चौकार. नक्कीच हा फटका झाला, मोटिवेशन देण्यासारखा फटका आहे. दोन्ही फलंदाजाकडनं चांगली अशी आपल्याला फलंदाजी इथं बघायला मिळते. बघूयात आता पुढच्या चेंडूवर काय होतंय. परत एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडू न आल्यामुळं कुठलीही धाव या ठिकाणी मिळाली नाहीये. षटकाची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 30 धावा. 3 षटक 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांना थोडीशी नाराजी आहे, कारण त्यांना गोविंदाची बॅटिंग बघायची होती, परंतु काहीच त्यांचं जजमेंट चुकलं आणि ते धावबाद झाले. परंतु पुढील फलंदाजांनी चांगलं असं आक्रमक फटकेबाजी चालू ठेवलेली आहे. आणि RC2 वर पाहतोय आपण सुंदर असा फटका, सुंदर अशी फटकेबाजी.
आणि गोलंदाजीसाठी आता येत आहेत आशिष खरमाळे. वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठीचं चौथं षटक. सामना करतायत पंकज गोयल. दोन्ही नावाजलेले खेळाडू, दोघेही आयकॉन प्लेयर, वाघोलीचे WSCC चे आयकॉन प्लेयर आशिष खरमाळे आणि पंकज गोयल. बघूयात कसा सामना होतोय दोघांमध्ये. षटकार चौकार बसतायत का विकेट गमवावी लागतीये, कारण दोघे एकमेकांच्या वर्सेस आक्रमण करायचा प्रयत्न करतील. आणि थोडासा फटका मारचा प्रयत्न केला नाही, परंतु लेग बायचा इशारा इथं अंपायरचा. लेग बायच्या स्वरूपात मिळालेली एक धाव. पुढचा चेंडू सौरभ खेळतील आणि एक जोरदार लावलेला फटका 30 यार्डच्या बाहेर मारलेला आहे आणि तो मिळालेला आहे चौकार. सौरभ यांच्या बॅट मधनं सुंदर असा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू आशिष खरमाळेंचा. पहिल्या चेंडूवर आपल्याला इथं पंकज गोलकडनं लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली आणि दुसऱ्या चेंडूवर सनसनीत असा चौकार सौरभ यांनी ठोकलेला या ठिकाणी. परत एक ऑफसाईडच्या दिशेने दोन क्षेत्रमधून निघालेला चेंडू चौकार. या ठिकाणी चौकार मारण्यात परत एक यश मिळाले सौरभ यांना. लगातार 2 चौकार या ठिकाणी सौरभ यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच गोलंदाजाला यावर विचार करावा लागेल की आता 2 चौकार बसले 3 चेंडू मध्ये. बघूयात कसं कमबॅक करतात आशिष खरमाळे आपल्या गोलंदाजीतून. सौरभ आपलं आक्रमण चालू ठेवतायत. सुंदर असा चेंडू आशिष खरमाळेंनी कमबॅक सुंदर असं केलेलं आहे चौथ्या चेंडूवर आणि सन्मान दिलेला आहे सौरभ यांनी त्यांच्या या सुंदर अशा गोलंदाजीला. परत एक मिस झालेला सुंदर असा चेंडू आणि मिस झालेत सौरभ. शेवटचा चेंडू कट लागला, परंतु विकेट किपरच्या खूप लांब असा गेलेला चेंडू आणि हा परत एक चौकार. या षटकामध्ये आपण पाहिलं सौरभ यांनी 3 सुंदर असे चौकार लगावलेले आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली होती 43 धावा. 4 षटकात 43 धावा. प्रिया संघ चांगल्या प्रकारे इथं फलंदाजी करतोय. संघाचं 5वं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन धारदार एकदम रावळपिंडी एक्सप्रेस दीपक भाऊ वडगुले आक्रमक गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती, विकेट टेकर, न्यू रॉकस्टार संघाचे विकेट टेकर असे गोलंदाज सामना करतायत पंकज गोयल.
क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल या ठिकाणी केलेला आहे. हॅलो हॅलो, सामन्याचं 5वं षटक चालू आहे या ठिकाणी आणि सन्मान केलेला आहे, परंतु त्यासोबत एक धाव देखील मिळवलेली आहे पंकज गोयल यांनी. सुंदर असा चेंडू या ठिकाणी दीपक वडवळेकडनं आणि तितकीच सुंदर अशी फलंदाजी. दोन्ही संघ आपल्या खेळाडूंना खूप सुंदर असं प्रोत्साहन देत आहेत. आवाज घुमतोय सगळ्या ग्राउंडमध्ये आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मी सुंदर अशी गोलंदाजी दीपक वडगुले यांच्याकडनं. आपण बघतोय 4 षटकामध्ये 43 धावा असताना डॉट चेंडू टाकणं एक चांगली का. परत एक चेंडू, निर्धाव चेंडू. आपण पाहतोय 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव या ठिकाणी फलंदाजाला मिळालेली आहे. मिस होतोय बॉल, निर्धाव चेंडू येत आहेत. धाव संख्येवर कंट्रोल सुंदर असा. आणि जोरदार मारलेला फटका बघूयात आशिष करमाळेंच्या फिल्डिंग. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आशिष करमाळेंकडनं. एकच धाव, परत एक. चुरशीचा असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. रखरखलेल्या उन्हामध्ये क्षेत्ररक्षण करणं सोपी गोष्ट नाही. आणि जोरदार फटका आणि बॅटची कड घेऊन गेलेला हा चेंडू. सुंदर असा विकेट किपरिंग. आणि कृपया अंपायरचा कॉल घेऊन, अंपायरचा कॉल मिळाल्यानंतरच 12th मॅननी पाणी घेऊन आतमध्ये जायचंय. कृपया कॅप्टनने आतमध्ये थोडंसं अंपायरशी कम्युनिकेशन चालू ठेवायचं की बाबा आम्हाला पाणी पाहिजे किंवा ब्रेक पाहिजे. उन्हामध्ये इथे 12 माणूस पाणी घेऊन तयार आहे, पण त्यांना आतमध्ये जायला परवानगी मिळत नाही या ठिकाणी. नक्कीच संघातील इतर खेळाडूंचंही कौतुक करायला पाहिजे, कारण ते आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यांनी आवर्जून त्यांचा वेळ काढून इथं आलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी. स्वतःच्या चेंडूवर स्वतःच त्यांनी क्षेत्ररक्षणही केलेलं आहे. या ठिकाणी ओव्हरची षटक समाप्तीची घोषणा आणि पाणी घेऊन दोन्ही संघाचे 12th मॅन ग्राउंडच्या मध्ये. 5 षटकांचा सामना या ठिकाणी इथे संपलेला आहे आणि धावसंख्या पोहोचली ती 45 धावा. 45 रन्स आफ्टर 5 ओव्हर्स विथ लॉस ऑफ 1 विकेट. 45 रन्स 5 ओव्हर्स, लॉस ऑफ 1 विकेट. सॉरी 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 सॉरी, कॉमेंटेटरकडनं काही चुका घडतात, त्या अपेक्षित असतात. वयोवृद्ध नसले तरी गाडी पांढरी झालेले कॉमेंटेटर. हॅलो हॅलो.
चपळ असे 12th मॅन धावत गेले आणि पळत आले. आणि सामना परत या ठिकाणी सुरू होतोय. 5 षटकांचा सामना. धावसंख्या पोहोचली ती 45 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात. न्यू रॉकस्टार वर्सेस प्रिया. सामन्याचे आमचे पंच संतोष भाऊ व कन्नन भाऊ यांचं खरंच या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी. एवढ्या रखरखत्या उन्हात अंपायरिंग करणं सोपी गोष्ट नाही. आणि संघासाठीचं 6वं षटक. आणि मारलेला फटका कुठलाही क्षेत्र नाहीये. नक्कीच हा चौकार मिळणार आहे आणि तो चौकार मिळालेला या ठिकाणी. सुंदर असा फटका सौरव यांच्या बॅटमधनं. आणि या ठिकाणी वाईड चेंडू 1 बाउन्स दिलेला या ठिकाणी. अंपायर्सनी संतोष भाऊ अंपायर आमचे पाम संघाचे स्टार खेळाडू. आणि न्यू रॉकस्टार वर्सेस प्रिया या संघासाठी अंपायरची भूमिका आज ते बजावत आहेत. साथीला आहेत आमचे कन्नन भाऊ. 50 रन या ठिकाणी प्रिया संघाचे पूर्ण झाले. सर्व टाळ्या वाजवत आहेत या ठिकाणी. परत एक सुंदर असा चेंडू. तितकाच सुंदर असा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. चुरशीचा रंगतदार सामना. 6वं षटक चालू आहे या ठिकाणी. सुंदर असा फटका. काहीच फंबल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं, परंतु चपळ असे क्षेत्ररक्षक असल्यामुळे त्यांनी चांगल्या प्रकारे इथं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. वैयक्तिक पहिलं षटक संदेश यांचं. आणि वरून लावला फटका. 1 बाउन्स अगोदर दिलेला होता, परंतु हा चेंडू काहीसा खालून गेलेला आहे. कुठलाही परिणाम नाही या ठिकाणी अंपायर्सवर. जोरदार लागवलेला फटका. चेंडू फिरलेला या ठिकाणी, परंतु चपळ क्षेत्ररक्षण अमर यांच्याकडनं. आणि चेंडू आलेला आहे आणि या ठिकाणी बघूया धावबाद होतोय का. आणि तो धावबाद. तिसरी विकेट या ठिकाणी प्रिया संघाने गमावलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण अमर भालके यांच्याकडनं. नक्कीच ही विकेट सोपी नव्हती. या प्रकारे न्यू रॉकस्टार संघाने ही धावबाद विकेट मिळवलेली आहे. नक्कीच सर्व संघाचं या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी आहे.
हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. चेंडूच्या स्वरूपात हॅलो हॅलो. उत्कृष्ट उत्कृष्ट असा झेल प्रशांत उपाध्याय द्वारा, परंतु हा नो बॉल असल्यामुळे चेंडू हवाय. चेंडू बदलला जातोय या ठिकाणी. स्कोर 6 षटकांनंतर 55 धावा प्रिया संघाच्या आणि 3 खेळाडू बाद. नाही, नो बॉल. चेंडू बदलला गेलाय मैदानामध्ये. चुरशीचा असा सामना, पहिला सामना न्यू सिटी रॉकस्टार संघ आणि फ्रिया संघ यांच्या दरम्यान RC1 मैदानावरती होताना दिसतोय आपल्याला. तुल्यबळ असे संघ पुढचं षटक न्यू सिटी रॉकस्टार तर्फे दीपक भाऊ वडगुले जर्सी नंबर 4 सामना करतील. चंदन सिंग जर्सी नंबर 17. चंदन सिंग यांनी मारण्याचा प्रयत्न केलाय, समजलं नाही. निर्धाव चेंडू या ठिकाणी. आपण बघितलं मैदानामध्ये या अगोदरचे 2 षटक टोलवलाय चेंडू, परंतु तालमेल होताना दिसत नाहीये. आपण बघितलं मैदानामध्ये या अगोदरचे 2 षटक दीपक वडगुले यांनी उत्कृष्ट अशी षटक मैदानामध्ये टाकलेली आहेत. त्यांचं तिसरं षटक, तिसऱ्या षटकाचा तिसरा चेंडू, माफी असावी, दुसरं षटक. आणि या ठिकाणी हात वरती गेले आहेत पॅरलली आणि वाईड. अतिरिक्त धावेच्या स्वरूपात या ठिकाणी प्रिया संघाला मिळालेली आहे वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. टोलवलाय चेंडू, पाहूया क्षेत्ररक्षक धावताना दिसतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धाव घेण्यात यशस्वी प्रिया संघ. उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी सौरभ शाहरुख यांच्या द्वारा होताना दिसते मैदानामध्ये. टोलवला चेंडू,
सीमारेषेकडे जाताना दिसतोय, परंतु अमर भालके यांनी अडवला. एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. ढोलवलाय चेंडू. पाहूया. एक धाव. एक धाव पूर्ण केली आहे. षटक समाप्तीनंतर स्कोर सांगितलं जाईल. ढोलवलाय चेंडू. हवेमध्ये चेंडू दिसतोय. पाहूया. क्षेत्ररक्षक तिकडे जाताना दिसतोय आणि कॅच. उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी आणि मैदानामध्ये दबदबा ठेवलेले सौरभ शर्मा. 59 रन झाले 7 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 खेळाडू बाद. सौरभ शर्मा उत्कृष्ट अशी फलंदाजी मैदानामध्ये झालेली आहे. सौरभ शर्मा यांनी युनिव्हर्सिटी रॉकस्टारच्या प्रत्येक गेंदबाजाला पिळून सोडलं होतं. उत्कृष्ट अशी फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळालेली सौरभ शर्मा यांच्या द्वारा फ्रिया संघाकडून. आणि या ठिकाणी दीपक भाऊ वडगुले इंजुरी आपण अरेंजमेंट या ठिकाणी उत्कृष्ट अशी गोलंदाजी दीपक भाऊ वडगुले यांच्याकडून झालेली आहे. आणि बाजूच्याच मैदानावर 7 षटकांनंतर 59 धावा 4 खेळाडू बाद असं स्कोर आहे फ्रिया संघाचं. 7 षटकं या ठिकाणी युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघाने टाकलेली आहेत. आणि युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघाचे मॅनेजर चेतन भाऊ सोनवणे संघातील खेळाडूंना प्रोत्साहन अधिक जल देताना या ठिकाणी फ्रिया संघाकडून सौरभ शर्मा यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी. त्यांनी स्कोरबोर्ड फ्रिया संघाचा हालता ठेवलाय. पाहूया. चंदन आणि चेतन. चंदन आणि चेतन म्हणतात चंदनाप्रमाणे झिजावं. पाहूयात आता खरंच चंदन फ्रिया संघाला मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. हा ना, तेच म्हणायचं. पाहूयात मैदानामध्ये चंदन स्वतः झिजून समोरच्या संघाला सुद्धा कसं झिजवतायत पाहूयात. टोलवायचा प्रयत्न केला आहे तो निर्धाव. चेंडू या ठिकाणी चेतन यांच्या द्वारा उत्कृष्ट असा प्रयत्न या ठिकाणी मैदानामध्ये होताना दिसतोय, परंतु तुल्यबळ अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहूयात. प्रतीक यांच्या द्वारा उत्कृष्ट अशी गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 7 षटकांचा या ठिकाणी सामना संपलेला आहे. 8वं षटक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय प्रतीक यांच्या द्वारा युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघ. आणि फलंदाजी करताना चेतन
टोलवायचा प्रयत्न केला, या ठिकाणी गॅप मध्ये गेलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक तिकडे दिसतोय आपल्याला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि तो आलाय यष्टीरक्षकाकडे. पुन्हा चेंडू जातोय तो गोलंदाजाकडे. चंदन आणि चेतन संयमी खेळी मैदानामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. टोलवायचा प्रयत्न या ठिकाणी आणि हात वरती गेलेत पंचांचे. अतिरिक्त धावेच्या स्वरूपात प्रिया संघाला मिळाली एक धाव. वाईड. वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. टोलवायचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय पंकज यांच्या द्वारा, परंतु तो चकावला गेलाय. प्रतीक टुचंदन आणि स्कोरबोर्ड आहे तो 8 षटकांच्या समाप्तीनंतर. आठ षटकांचा सामना या ठिकाणी समाप्त झालाय. 4 खेळाडू पेव्हलियन मध्ये परत गेलेत. चंदन आणि चेतन दोघांची संयमी खेळी. 61 धावा या ठिकाणी मैदानामधून प्रिया संघाने तुडवल्या आहेत. न्यू सिटी रॉकस्टार संघाकडून आशिष खरमाळे गोलंदाजीसाठी येत आहेत. त्याचा सामना करतील चेतन. आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानामधून या ठिकाणी प्रिया संघाने तुडवल्या धावा त्या 61 4 गड्यांच्या बदल्यामध्ये. बोलवायचा प्रयत्न झाला या ठिकाणी सीमारेषेकडे जाताना, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आहे अमर भालके. पुन्हा चेंडू आलाय तो गेंदबाजाकडे. संयमी खेळी प्रिया संघाकडून. कुठलाही आणि या ठिकाणी झालाय तो बाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आशिष खरमाळे यांच्या द्वारा. आणि जात आहेत ते प्रज्ञेश. चंदन त्रिफळाचित या ठिकाणी झालेले आहेत. पुढचे फलंदाज जात आहेत प्रिया संघाकडून प्रज्ञेश. जर्सी नंबर 11 प्रज्ञेश फलंदाजीसाठी जाताना या ठिकाणी पाहूयात संघाचं धावफलक कशा स्वरूपात ते हलत ठेवतायत. ज्याप्रमाणे सौरभ शर्मा यांची फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळत होती, त्या पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. टोलवायचा प्रयत्न झाला या ठिकाणी तो चेंडू, परंतु निर्धाव असा चेंडू. आशिष खरमाळे यांच्या द्वारा उत्कृष्ट अशी गोलंदाजी मैदानामधून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज
टोलवायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू गेलाय, तो उंचावलाय, क्षेत्ररक्षक तिकडे पाहायला मिळतोय आणि तो झेलबाद सुटलेला आहे. या ठिकाणी पाहूयात, पाहूयात अंपायर. उत्कृष्ट असा टोलवलेला हा चेंडू प्रज्ञेश यांच्या द्वारा, त्या 4 धावा मिळालेल्या आहेत फ्रिया संघाला. संत झालेला सामना या ठिकाणी पुन्हा सामन्यामध्ये जल्लोष येताना दिसतोय प्रज्ञेश यांच्या द्वारा फ्रिया संघामधून. आशिष करमाळे यांच्या द्वारा उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट असा टोलवलाय चेंडू प्रज्ञेश यांनी, पाहूया सीमारेषेकडे जाताना दिसतोय, क्षेत्ररक्षक तिकडे आहे. पुन्हा चेंडू आलाय तो गोलंदाजाकडे. उत्कृष्ट अशी फलंदाजी जर्सी नंबर 11 प्रज्ञेश. जीव या ठिकाणी आणलाय त्यांनी. टोलवलाय चेंडू आणि तो मिसफिल्ड होताना दिसतोय अतिरिक्त धावेच्या स्वरूपात. अडुसष्ट धावा या ठिकाणी प्रिया संघाच्या झालेल्या आहेत मैदानातून. 9 षटकांच्या समाप्तीनंतर 5 खेळाडूंच्या बदल्यामध्ये 68 धावा, 9 षटकांचा सामना या ठिकाणी संपलेला आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी प्रज्ञेश यांच्या द्वारा प्रिया संघाकडून होताना दिसते आपल्याला. जल्लोषाचं वातावरण प्रिया संघामध्ये या ठिकाणी आलेलं दिसतंय. 68 धावा 9 षटकांच्या समाप्तीनंतर 5 खेळाडूंच्या बदल्यात प्रिया संघाच्या बोर्डावरती आपल्याला दिसत आहेत. RC2 या मैदानावरती, RC1 आणि RC2 या मैदानावरती आपण पाहतोय शांताराम बाप्पू कटके आयोजित व्हॅलेंटाईन कप आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला संघामधून मिळतोय. प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. युनिव्हर्सिटी संघातर्फे प्रशांत उपाध्याय पुढचे गोलंदाज. सामना करताय चेतन, परंतु निर्धाव चेंडू. प्रज्ञेश यांच्या द्वारा उत्कृष्ट अशी फलंदाजी मैदानामधून आपल्याला पाहायला मिळते प्रिया संघाद्वारे. टोलवायचा प्रयत्न, उंचावलाय चेंडू, हवेमध्ये चेंडू गेलेला दिसतोय. क्षेत्ररक्षक पाहूया आपण, क्षेत्ररक्षक धावताना दिसतोय आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला, चेंडू फेकलाय आणि तो 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. प्रिया संघाकडून 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. टोलावलाय, उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, परंतु या ठिकाणी जाळं विचारलं गेलेलं होतं. अमित यांनी तो टिपवलाय तर झेल. उत्कृष्ट असा खूप काळानंतर चेतन यांनी उत्कृष्ट असा टोलवला चेंडू, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक
तैनात केलेला होता आणि तो टिपवला गेलाय. पुढचे फलंदाज फ्री या संघाकडून जाताना दिसत आहेत राजीव. प्रशांत उपाध्याय युनिव्हर्सिटी तर्फे गोलंदाजी करताना त्यांचा सामना करतील राजीव, जर्सी नंबर 9 वर्सेस 19. टोलवायचा प्रयत्न, बीट झालेले या ठिकाणी निर्धाव चेंडू. टोलवायचा प्रयत्न या ठिकाणी पाहूयात आणि बोट वरती गेलाय ते आणि राजीव आउट झालेले आहेत या ठिकाणी. परतीचा मार्ग त्यांचा मोकळा झालेला आहे. प्रज्ञेश यांच्या द्वारा खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्यांना फलंदाजीसाठी वरती येताना अडचणी येत आहेत त्यांच्या संघातर्फे. आणि जात आहेत अमित, फ्रिया संघाचे सर्व अमित भाऊ आता चाललेत मैदानामध्ये. प्रिया संघाचा नक्कीच विश्वास आहे. 7 खेळाडू या ठिकाणी बाद झालेले आहेत प्रिया संघाकडून. धावफलकावरती धावा आहेत त्या 70 धावा आणि 10वं षटक या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतंय आपल्याला प्रशांत उपाध्याय यांच्या द्वारा युनिव्हर्सिटी रॉकस्टार. जर्सी नंबर 21 अमित. आणि या ठिकाणी पाहूयात हा अरे अरे आणि या ठिकाणी आउट झालेला आहे. बोट वरती गेलाय अंपायर द्वारा. अमित सुद्धा या ठिकाणी परतीचा मार्ग त्यांचा मोकळा झालाय. युनिव्हर्सिटी तर्फे प्रशांत उपाध्याय यांच्या द्वारा उत्कृष्ट अशी गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला, परंतु प्रिया संघाचे जे प्रज्ञेश उत्कृष्ट फलंदाज ड्रिंक ब्रेक झालेला आहे मैदानामध्ये. प्रज्ञेश यांच्या द्वारा उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानामधून, परंतु त्यांना 7 पाहिजे तशी 7 या ठिकाणी खेळाडूंकडे मिळताना दिसत नाहीये. याचा नक्कीच फ्रिया संघाच्या फलंदाजांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि फायनली जर्सी नंबर 11 प्रज्ञेश फलंदाजीसाठी वरती आलेले आहेत. त्यांना साथ देतील जर्सी नंबर 100 मनीष. नक्कीच अपेक्षा असतील मनीष यांच्याकडून. आय मीन जर्सी नंबर 11 आणि जर्सी नंबर 100 धावा या ठिकाणी 100 धावांच्या वरती गेल्या पाहिजे अशा अपेक्षा नक्कीच संघ मालक संघनायक संघाचे सर्व अमित सर सत्तर धावा 10 षटकांच्या समाप्तीनंतर 8 खेळाडूंच्या बदल्यात 11वं षटक या ठिकाणी घेऊन आलेत आशिष करमाळे पुन्हा. आणि जर्सी नंबर आहेत 10च्या पुढे 1 11 आणि खेळताना सुद्धा दिसतात प्रज्ञेश 11. उत्कृष्ट असं
कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय मैदानामधून. जर्सी नंबर 10 गोलंदाजी करताना, फलंदाजी करताना जर्सी नंबर 11 आणि षटक 11. क्षेत्ररक्षण थोडस चेंज होताना दिसतंय, बदलताना दिसतंय. टोलवलाय तो चेंडू. पाहूया, क्षेत्ररक्षक तिकडे दिसतोय, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय. पुन्हा तो फेकला गेलाय तो गोलंदाजाकडे. एक धाव या ठिकाणी प्रिया संघाकडून प्रज्ञेश यांनी काढलेली आहे. जर्सी नंबर 10 आशिष करमाळे उत्कृष्ट गोलंदाजी खेळताना दिसत आहे. जर्सी नंबर 100 टोलवलाय चेंडू. पाहूया, क्षेत्ररक्षक धावताना दिसतोय. दुसरे धावेसाठी कॉल दिलाय, परंतु मनीष यांनी तो प्रज्ञेश यांनी तो नाकारलाय. उत्कृष्ट असं विचार विनिमय आपल्याला या ठिकाणी फलंदाजाकडून पाहावया मिळतोय. टोलवलाय चेंडू. पाहूया, या ठिकाणी झेलबाद आणि चेंडू फिरला गेलाय आणि 4 धावा. 4 धावा. जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी प्रिया संघामध्ये. 4 धावा खूप काळानंतर मिळालेल्या आहेत त्या प्रिया संघाला. प्रज्ञेश यांच्या द्वारा काही गरज नसताना या ठिकाणी अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. संघाचं धावफलक हलतं होतं, परंतु या ठिकाणी चूक केली आहे त्यांनी. ही चूक या ठिकाणी पाहूयात आपल्याला. भरून काढतायत का जर्सी नंबर 7 अभि. जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी प्रिया संघामध्ये झालं होतं, परंतु त्याच्यावरती नक्कीच विरजन पाडलंय युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघाच्या किशोर भाऊ वाघ यांनी. उत्कृष्ट असा 78 धावा 11 षटकांच्या समाप्तीनंतर 9 विकेट 9 खेळाडूंच्या बदल्यात 78 धावा 11 षटकांचा सामना या ठिकाणी संपलेला आहे. 78 धावा 11 षटक आणि 9 खेळाडू बाद. गोलंदाजी आले आहेत प्रतीक. पाहूयात प्रज्ञेश कसा सामना करतायत. प्रज्ञेश सुद्धा आता कॉन्फिडन्स वाढलेला आहे त्यांचा सुद्धा. टोलवला चेंडू. पाहूया, क्षेत्ररक्षक तिकडे जाळ विसरले गेलेला आहे. संदेश युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघातर्फे आणि चेंडू गेलाय तो यष्टी रक्षकाकडे. पुन्हा जाताना दिसतोय तो गोलंदाजाकडे. प्रज्ञेश उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला, संयमी फलंदाजी आणि त्यांच्या नक्कीच आणि प्रतीक टोलवायचा प्रयत्न. या ठिकाणी वाईडचा इशारा अंपायर द्वारा अतिरिक्त धावेच्या स्वरूपात मिळाली आहे. अतिरिक्त धाव. टोलवलाय तो. पाहूया, आणि या ठिकाणी अतिरिक्त आहा ओके. चोरटी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या घेतली आहे. आम्ही त्यांचा उत्कृष्ट असा आवाज पूर्ण पवेलियन पर्यंत आलेला आहे. उत्कृष्ट अशी देठापासून आवाज काढलेला आहे.
प्रज्ञेश यांनी टोलवलाय चेंडू आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये तो चेंडू गेलाय. टोलवायचा प्रयत्न या ठिकाणी प्रज्ञेश यांच्या द्वारा, परंतु तुल्यबळ असा गोलंदाज प्रतीक यांना पहिल्या षटकामध्ये चांगला मार भेटला होता, परंतु त्यांनी उत्कृष्ट असं कमबॅक सौरभ शर्मा यांच्याद्वारा उत्कृष्ट अशा चपराकी बसल्या होत्या, परंतु प्रतीक यांनी सावरले स्वतःला. उत्कृष्ट असं कमबॅक या ठिकाणी प्रतीक यांच्याद्वारा पाहावयास दिसतंय आपल्याला मैदानामध्ये. प्रज्ञेश यांच्या द्वारा टोलवायचा प्रयत्न या ठिकाणी आणि या ठिकाणी धावा मिळालेल्या आहेत 4. लेग बाईच्या स्वरूपात, फक्त बाईच्या स्वरूपात चेतन भाऊ या ठिकाणी समालोचकांना ट्रेनिंग देताना माफी असावी चेतन सर. न्यू सिटी रॉकस्टार संघाचे मॅनेजर उर्फ सर्वेसर्वा चेतन भाऊ सोनवणे. प्रज्ञेश यांच्या द्वारा टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केलेला फेकला गेलाय. तो चेंडू पाहूयात धावबाद होतोय का, आणि या ठिकाणी धावबाद झालेत ते प्रज्ञेश, आणि अशा प्रकारे सर्व बाद झालेले आहेत प्रिया संघाचे. 86 धावा संघ पूर्णपणे पॅव्हिलियन मध्ये पाठवलाय तो न्यू सिटी रॉकस्टार संघाने. पहिल्या 3 षटकांनंतर न्यू सिटी रॉकस्टार संघाने उत्कृष्ट असं कमबॅक केलं. प्रिया संघाच्या पहिले 3 फलंदाज, धडाडीचे फलंदाज पॅव्हिलियन मध्ये पाठवले. उत्कृष्ट अशी गोलंदाजी दीपक भाऊ वडगुले यांनी केलेली आहे. शरीराला थोडीशी इजा झाली होती, परंतु संघासाठी त्यांचं योगदान कायमच उत्कृष्ट असं राहिलेलं आहे. कौतुक करावं ते कमीच दीपक भाऊ वडगुले यांचं. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी दीपक भाऊ वडगुले यांच्या द्वारा आपल्याला मैदानामधून पाहावयास मिळालेली आहे. तुल्यबळ अशी कमबॅक या ठिकाणी प्रतीक यांच्या द्वारा. तुल्यबळ असे क्षेत्ररक्षण अमरभाऊ भालके असतील, किशोरभाऊ वाघ असतील, अमित कुमार असतील यांच्याद्वारा उत्कृष्ट असे झेल, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट असे थ्रो, आणि याच्या बळावरती नक्कीच न्यू सिटी रॉकस्टार संघाने या ठिकाणी प्रिया संघावरती वजन आणि दबदबा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्कृष्ट असा प्रयत्न. 87 धावा न्यू सिटी रॉकस्टार संघाला जिंकण्यासाठी हव्या आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी दीपक भाऊ यांच्या द्वारा, उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी संदेश यांच्या द्वारा, आणि 5 स्टार मी या ठिकाणी आमचे आनंद भाऊ असतील यांनी जे यष्टीरक्षण केलेलं आहे, सर्व संघातर्फे आनंद भाऊ यांचं हार्दिक अभिनंदन. आनंद भाऊ यांनी उत्कृष्ट असं यष्टीरक्षण आणि यष्टीरक्षणाच्या जोरावरती या ठिकाणी न्यू सिटी रॉकस्टार संघाने पहिले 2 खेळाडू धावबाद, टोटल 4 खेळाडू या ठिकाणी धावबाद झालेले आहेत. शेवटचे प्रज्ञेश पकडता बॉल. मैदानामध्ये चेंडू द्या, चेंडू द्या ना सर. उत्कृष्ट असं यष्टीरक्षण
या ठिकाणी दोन्ही संघातर्फे पंच सर नाव काय आपलं मला माहिती नाहीये सॉरी संतोष कांबळे सर यांनी एवढ्या धगधगत्या उन्हामध्ये संतोष संतोष कांबळे सर यांनी एवढ्या धगधगत्या उन्हामध्ये अंपायरिंगचं काम केलं त्यांना पाम संघाकडून आणि त्यांना साथ दिली आहे विष्णू सर यस विष्णू सर आणि संतोष कांबळे सर या दोघांनी अंपायरिंगचं काम केलं आहे मैदानामध्ये एवढ्या धगधगत्या उन्हामध्ये त्यांचं सुद्धा दोन्ही संघातर्फे हार्दिक अभिनंदन हॅलो या ठिकाणी युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघातर्फे प्रशांत भाऊ उपाध्याय आणि अमोर भालके फलंदाजीसाठी उतरताना दिसत आहेत जर्सी नंबर 17 ए बी आणि जर्सी नंबर 19 प्रशांत आणि मैदानामध्ये अंपायर्स मागतायत चुना तो बॉक्स काढण्यासाठी संयोजकांना विनंती आहे संतोष सर या ठिकाणी युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघाचे मॅनेजर उर्फ सर्वेसर्वा चेतन भाऊ सोनवणे फलंदाजांना नक्कीच कानभरणी करताना दिसत आहेत आपल्याला फलंदाजांना नक्कीच काहीतरी कानमंत्र देताना दिसत आहेत बॅट ओके माझाच फोन वाजतोय काढ रे त्याच्यातून मी म्हणलं मला
राजीव यांच्या द्वारा टोलवला गेला चेंडू तो मैदानामधून पाहूयात क्षेत्ररक्षक तिकडे धावताना दिसतोय 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्या अच्छा प्रशांत उपाध्याय उत्कृष्ट अशी फलंदाजी संयमी फलंदाजी संयम उपाध्याय सर्व प्रेक्षकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत WCC आणि या ठिकाणी शांताराम बापू कटके आयोजित व्हॅलेंटाईन कप 2021 RC2 या मैदानामधून आपल्याला पाहायला मिळतोय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला निओसिटी रॉकस्टार संघातर्फे पाहावयास मिळते उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण फ्रिया संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय पहिल्या चेंडूवरती 4 धावा या ठिकाणी टोलवल्या गेल्या होत्या परंतु सावरलं गेलंय सर्व प्रेक्षकांचे या ठिकाणी WSCC तर्फे हार्दिक स्वागत आणि शांताराम बापू कटके यांच्यातर्फे सुद्धा सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत उत्कृष्ट असा गॅप मध्ये टोलवला गेला चेंडू तो अमर भालके यांच्या द्वारा पाहूयात बाउंड्री कडे जाताना दिसतोय परंतु क्षेत्ररक्षण असं उत्कृष्ट झालेलं दिसतंय आणि फ्रिया संघासाठी वाचल्यात त्या 2 धावा या ठिकाणी सौरभ शर्मा यांनी उत्कृष्ट असं फलंदाजी अमर भालके यांच्या द्वारा आपल्याला मैदानामधून पाहावयास मिळते गॅप मध्ये टोलवला गेलाय तो अमर भालके यांच्या द्वारा चेंडू उत्कृष्ट असा चौकारी या ठिकाणी मैदानामधून पाहावयास मिळतो अमर भालके यांच्या बॅट मधून तळपली गेली तलवार टोलवायचा प्रयत्न पाहूयात परंतु नाकारला गेलाय उत्कृष्ट गोलंदाजी राजीव यांच्या द्वारा पहिलं षटक समाप्त आणि धावा झाल्या त्या 11 बोर्ड वरती 11 धावा उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी मैदानामधून पाहावयास मिळते आपल्याला व्हॅलेंटाईन कप शांताराम बापू कटके आयोजित 2021 तुल्यबळ असे दोन्ही संघ फ्रिया आणि निओसिटी रॉकस्टार आणि पुढचे गोलंदाज आहेत ते चंदन पाहूयात चंदन गोलंदाजीमध्ये करिश्मा करतायत का फलंदाजीमध्ये ते थोडेसे असफल राहिले आहेत सामना करतील प्रशांत टोलवला चेंडू आणि तो निर्धाव आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला दिसतोय प्रशांत यांचा उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी प्रशांत यांच्या द्वारा मैदानामधून पाहावयास मिळते आपल्याला गोलंदाजी मध्ये नक्कीच चुणूक त्यांनी दाखवली आहे निओसिटी तर्फे टोलवला गेला चेंडू पाहूयात आणि त्या धावा होत आहेत का परंतु या ठिकाणी झेलबाद झालेला आहे उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी गोविंद यांच्या द्वारा टिपला गेला आहे आणि पहिला खेळाडू बाद प्रशांत उपाध्याय यांच्या स्वरूपात पहिली सफलता
फ्री या संघाला मिळालेली आहेत. उत्कृष्ट असा झेलबाद या ठिकाणी गोविंद यांच्या द्वारा टिपला गेलाय तो. विष्णू सर हार्डलक प्रशांत. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी प्रशांत यांच्या द्वारा झालेली होती. नक्कीच त्यांना थोडस स्वतःमध्ये नाराजी असेल. फलंदाजीमध्ये सुद्धा त्यांचा मानस होता, परंतु तो त्यांना पूर्ण करता आला नाही. परंतु नक्कीच त्यांची गोलंदाजी उत्कृष्ट झालेली आहे. चंदन यांनी नक्कीच स्वतः झिजलेले आहेत आणि प्रशांत यांच्या स्वरूपात एक सफलता फ्रिया संघाला त्यांनी मिळवून दिलेली आहे. या ठिकाणी RC 2 या मैदानावरून शांताराम बापू कटके आयोजित व्हॅलेंटाईन कप 2021 अमर भालके यांच्या द्वारा टोलवला गेलाय तो ग्राउंड शॉट आणि एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे अमर भालके यांच्या बॅट मधून. चुरशीचा असा सामना या ठिकाणी RC 2 या मैदानावरती पाहावयास मिळतोय आपल्याला. नेमकं RC 1 आहे. टोलाला गेलाय चेंडू, पाहूया क्षेत्ररक्षक तिकडे आणि तो चेल बाद सोडलेला आहे गोविंद यांच्या द्वारा. खूप मोठी चूक या ठिकाणी मैदानामधून पाहावयास मिळालेली. त्याचा फायदा नक्कीच प्रतीक उचलतेत. प्रत्येक यांना मिळालेलं ते जीवदान नक्कीच प्रतीक याचा फायदा उचलतील मैदानामधून. गोविंद यांच्या द्वारा झालेली खूप मोठी चूक. टोलवला गेला, रिव्हर्स मारला गेला अमर भालके यांच्या द्वारा आणि तो सीमारेषा पार केली आहे त्या बॉलिंग. उत्कृष्ट अशी फलंदाजी आमिर भालके यांच्या द्वारा पाहावयास मिळते युनिव्हर्सिटी तर्फे आपल्याला मैदानामधून. जर्सी नंबर 17 अमर भालके AB चंदन यांची उत्कृष्ट गोलंदाजी मैदानामधून पाहावयाला मिळाली होती. प्रशांत यांच्या स्वरूपात एक सफलता त्यांनी नक्कीच फ्री या संघाला मिळवून दिली होती. उत्कृष्ट असा झेलबाद या ठिकाणी गोविंद यांच्या द्वारा पाहावयास मिळाला मैदानामधून, परंतु एक झेलबाद नक्कीच त्यांच्याकडून सुटला गेलेला आहे. अमर भालके यांचा हेलिकॉप्टर शॉट सीमारेषेकडे जाताना चेंडू सीमारेषा पार करून गेलाय. 4 धावा या ठिकाणी. नक्कीच उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा या ठिकाणी बोर्ड वरती दिसत आहेत. 21 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा बोर्ड वरती दिसत आहेत. एक फलंदाज पवेलियन मध्ये गेलेला आहे प्रशांत भाऊ आणि मैदानामध्ये पाहावयास मिळते आपल्याला उत्कृष्ट अशी फलंदाजी अमर भालके यांच्या द्वारा RC 1 या मैदानावरून शांताराम बापू कटके आयोजित व्हॅलेंटाईन कप 2021. उत्कृष्ट अशी फलंदाजी, उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहावयास मिळतंय. धगधगत ऊन दिसतंय आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी प्रत्येक खेळाडू तळमळीने प्रयत्न करतोय. राजीव घेऊन आलेले आहेत पुढचं षटक फ्री या संघाकडून. जर्सी नंबर 9 उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय मैदानामधून. अमित सर फ्रिया संघाचे सर्व अमित सर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मैदानामधून पाहायला मिळतंय, परंतु नक्कीच तुल्यबळ असा फलंदाज प्रतीक त्याचा खेळ कोणालाही माहित नाहीये. चेंडू पाहूया क्षेत्ररक्षक गेलाय तो बाहेर आणि या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मैदानामधून गोविंद यांनी उत्कृष्ट असा प्रयत्न केलेला आहे गोविंद यांच्या द्वारा, परंतु 6 धावा या ठिकाणी टोलवले गेले आहेत प्रतीक यांच्या बॅट मधून.
प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, नक्कीच खेळ हा पहिल्या स्थानावरती आहे, परंतु स्वतःलाही कुठली इजा होणार नाही याची काळजी प्रत्येक खेळाडूने घेणं अपेक्षित आहे. आणि 2 हात वरती गेलेतच आणि वाईटचा इशारा अतिरिक्त धावेच्या स्वरूपात. आडवे 2 हात आडवे गेलेले होते आणि अतिरिक्त धावेच्या स्वरूपात मिळाली आहे ती धाव. निर्धाव राजीव यांच्या द्वारा उत्कृष्ट अशी गोलंदाजी मैदानामधून पाहावयास मिळते आपल्याला. नाईसली कमबॅक राजीव. परंतु प्रतीक हा कधीही न उलगलेलं कोड. कुठल्या बॉलवरती कधी हवी होईल, हवेमध्ये गेलाय तो चेंडू आणि सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि त्या कंपाऊंडच्याही सुद्धा पलीकडे. 6 धावा मिळालेल्या आहेत. दोन्ही हात गेले आहेत वरती 2 बोटांसह आणि त्या धावा मिळालेल्या आहेत 6. मी जसं म्हटलं होतं, प्रतीक हे कुठल्याही संघाला न उलगडलेलं कोड. कुठल्या बॉलला तो कुठे भिरकावल हे कधीही न समजणार. चेंडू समायोजकांना विनंती आहे, संयोजकांना विनंती आहे, चेंडू मैदानामध्ये द्या. पहिला चेंडू कंपाऊंडच्या सुद्धा पलीकडे गेलाय. उत्कृष्ट अशी फलंदाजी राजीव यांच्या द्वारा RC1 मैदानावरून शांताराम बाप्पू कटके आयोजित व्हॅलेंटाईन कप 2021 चुरशीचे असे सामने मैदानामधून होताना दिसत आहेत. तो लावला चेंडू, गेलाय तो सीमारेषेच्या पलीकडे आणि पाहूयात काय होतंय. आणि या 4 धावा या ठिकाणी. उत्कृष्ट फलंदाजी. नक्कीच या ठिकाणी गोविंद यांच्या 10 वेळा मनामध्ये येणार, आपण खूप मोठी चूक केलेली आहे. याचा नक्कीच संघाला किती मोठा तोटा होणार आहे आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी प्रत्येक मैदानामधून करताना दिसत आहेत आपल्याला. तळपली गेली तलवार. 38 धावा या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एक खेळाडूच्या माफी असावी, एक चेंडू बाकी आहे. टोलवला चेंडू, टोलवण्याचा प्रयत्न अतिरिक्त धावेच्या स्वरूपात या ठिकाणी कॉल दिला गेला प्रतीकांच्या द्वारा. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा त्यांनी कॉल दिलाय, परंतु आमेर भालके यांनी नक्कीच तो नाकारलाय. एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे शेवटच्या चेंडूवरती. 39 धावा माझ्या माहितीप्रमाणे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा मैदानामधून युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघाच्या एक फलंदाजाच्या बदल्यात उत्कृष्ट अशी फलंदाजी मैदानामधून पाहावयास मिळते. प्रतीक हे नक्कीच हवी झालेले दिसत आहेत गोलंदाजांवरती. मी सांगत होतो, प्रतीक हे न उलगडलेलं कोडं आहे. कुठल्याही संघाला ते कधीच न उलगडलेलं असं कोडं. कुठला बॉल कुठल्या कोपऱ्यात मारतील सांगता येणार नाही. तशीच त्यांची गोलंदाजी सुद्धा आहे, म्हणजे गोलंदाजी उत्कृष्ट, फलंदाजी उत्कृष्ट. अष्टपैलू खेळाडू प्रतीक युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघातर्फे, आणि नक्कीच त्यांना एक जीवदान मिळालेलं आहे. त्या जीवदानाचा नक्कीच ते फायदा उठवताना दिसत आहेत, टोलवताना दिसत आहेत कुठल्याही गोलंदाजाला. टोलवायचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय प्रतीक यांच्या द्वारा, परंतु निर्धाव असा चेंडू. चंदन यांनी उत्कृष्ट असा कमबॅक केला आहे गोलंदाजीमध्ये प्रिया संघाकडून. चुरशीचा असा सामना या ठिकाणी मैदानामधून पाहायला मिळतोय. शांताराम बाप्पू कटके आयोजित व्हॅलेंटाईन कप 2021 उत्कृष्ट असे सामने RC1 मैदान आणि RC2 मैदान या दोन्ही मैदानावरून टोलवला गेलाय तो आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. उत्कृष्ट असा कॉल दोघांमध्ये दिसताना, तालमेल आपल्याला प्रतीक आणि अमर भालके यांच्यामध्ये दिसताना दिसतोय. नाकारला गेलाय तो.
उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी गुप्तगू होताना दिसतंय अमर भालके प्रतीक यांच्यामध्ये. नक्कीच आता नक्कीच ठरवलं गेलंय काय करायचं. चंदन यांनी नक्कीच पाय बांधण्याचा प्रयत्न केलाय प्रतीक यांचा, परंतु या पुढच्या बॉलवरती पाहूयात प्रतीक काय करतायत. तर यांच्या चेंडूवरती लावला गेलाय चेंडू. नक्की तो 4 किलोमीटरच्या पलीकडे जाताना दिसतोय आपल्याला चेंडू. कॅमेरामॅनला नक्कीच विनंती आहे, जेव्हा चेंडू असा हवेमध्ये जातोय 4 किलोमीटर, मी म्हटलं होतं अमर भालके आणि प्रतीक यांच्यामध्ये नक्कीच गुप्तगू झालं होतं. प्लॅन आखला गेला होता आणि पुढच्या चेंडूला कुठल्या कोपऱ्यात टाकायचं हे सुद्धा ठरलं गेलं होतं. त्या पद्धतीने प्लॅन एक्झिक्यूट झालाय प्रतीक यांच्या द्वारा. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी 4 किलोमीटर वरती. टोलाला गेला पुन्हा चेंडू, तो गेला सीमारेषेच्या कडे जाताना दिसतोय आणि तो दुसरा सुद्धा चेंडू प्रतीक यांनी पाठवलाय तो कंपाऊंडच्या बाहेर. दोन्ही हात अंपायरचे दोन्ही हात वरती गेलेत. प्रतीक नक्कीच फायदा उठवताना दिसत आहे त्या मैदानामधून. नक्कीच फायदा उठवताना प्रतीक मैदानामधून दिसत आहेत आपल्याला. शांताराम बाप्पू कटके आयोजित 2 आणि प्रतीक यांच्या द्वारा उत्कृष्ट अशी फलंदाजी मैदानामधून. जल्लोषाचं वातावरण न्यू सिटी रॉकस्टार संघामध्ये. नक्कीच प्रतीक हे फ्रिया संघावरती हवी झालेले आहेत. चंदन यांनी उत्कृष्ट असं कमबॅक केलं होतं. पहिले 3 चेंडू निर्धाव गेले होते. प्रतीक वरती प्रेशर येत होतं, परंतु अमर भालके आणि प्रतीक यांच्यामध्ये नक्कीच गुप्तगू झालं. अमर भालके यांनी आयदर प्रतीक यांना काहीतरी कानमंत्र दिला किंवा प्रतीक यांनी स्वतःहून काहीतरी शिकवण घेतली आणि पुढच्या सलग 2 चेंडूवरती 2 षटकार 4 किलोमीटर वरती पाठवले आहेत मैदानामधून. नक्कीच प्रतीक जे जीवदान मिळालंय त्या संधीचं सोनं करताना आपल्याला दिसतंय. गोविंद नक्कीच त्याचा 10 वेळा विचार करतील. आपण जी चूक केलेली आहे टोलवला गेलाय, ग्राउंड शॉट मारला गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केलेला आहे आणि तो क्षेत्ररक्षकाने अडवलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता, अमर यांनी तो नाकारला गेलाय. उत्कृष्ट असा तालमेल आपल्याला या ठिकाणी मैदानामधून पाहायला मिळतोय. 14 षटक समाप्त झालेला आहे मैदानामधून आणि 50 अप 52 52 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 52 धावा या ठिकाणी बोर्डवरती लागलेल्या आहेत. पाणी या ठिकाणी मैदानामधून मागितलं जात आहे. खेळाडूंनी 12वा खेळाडू दोन्ही संघाचा जो असेल त्यांनी त्वरित खेळाडूंना पाणी पोहोचवायचंय. खूप दगदग आहे, दगदग ऊन आहे आणि या उन्हामध्ये नक्कीच खेळाडूंना पाणी पाजणं गरजेचं आहे. मी सांगितलं मगाशी प्रत्येक खेळाडूने खेळ हा नक्कीच पहिल्या स्थानावरती असेल, परंतु अपेक्षा आयोजकांची संयोजकांची अशी असेल, कमिटीची अशी असेल, कुठली इजा होऊ नये याचं भान प्रत्येक खेळाडूने ठेवणं गरजेचं आहे. मैदानामधून पाहावयास मिळतोय आपल्याला ड्रीम ब्रेक शांताराम बाप्पू कटके आयोजित व्हॅलेंटाईन कप 2021 RC2 आणि RC1 या दोन्ही मैदानावरून. RC1 या मैदानामध्ये नक्कीच ड्रीम ब्रेक झालेला आहे. आपण कॅमेऱ्याच्या उजव्या बाजूला पाहू शकतो. नक्कीच दोन्ही कॅमेरे चालू आहेत. तर दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये आपण नक्कीच पाहू शकतो दुसऱ्या संघाचा सामना जो आहे तो चालू आहे. न्यू सिटी रॉकस्टार आणि फ्रिया या संघाचा सामन्यामध्ये ड्रीम ब्रेक झालेला आहे. हा ड्रीम ब्रेक आहे न्यू सिटी रॉकस्टार आणि फ्रिया.
आणि 52 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा त्या युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघाच्या मैदानामधून पाहावयास मिळतात आपल्याला. RC1 या मैदानावर शांताराम बापू कटके आयोजित व्हॅलेंटाईन कप 2021 आणि RC2 या मैदानावरून चर्चा होताना दिसते. नितीन यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी. RC2 या मैदानावरून नितीन यांच्या द्वारे उत्कृष्ट अशी फलंदाजी. पांढरी टोपी नितीन अच्छा ओके. या ठिकाणी आले आहेत जर्सी नंबर 11 प्रग्नेश. स्लोअर वन स्पिनर आणि तो टोलवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तैनात केलेला. क्षेत्ररक्षक धावताना दिसतोय. क्षेत्ररक्षकाने नक्कीच तो अडवला गेलाय. तो संघासाठी 2 धावा या ठिकाणी नक्कीच वाचवल्या गेल्यात सौरभ शर्मा यांच्याकडून. सौरभ शर्मा यांची फलंदाजी उत्कृष्ट झालेली दिसते आपल्याला आणि बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात. टोलवायचा प्रयत्न या ठिकाणी पाहुयात प्रग्नेश यांच्या द्वारा उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला मैदानावरून पाहायला मिळते. स्लोअर वन स्पिनर टोलवला गेलाय चेंडू. तो लावलाय पुन्हा तो. ये प्रतीक नाम का जो वादळ है, प्रतीक नाम का जो वादळ है, प्रतीक नावाचं जे वादळ आहे मैदानामध्ये आपल्याला चांगलं धुमाकूळ घालताना दिसतंय. कोणीही गोलंदाज असू देत पहिल्यांदा अभ्यास करतात आणि मग त्याचा नक्कीच सापटून बदला घेत आहेत. प्रग्नेश यांच्या द्वारा उत्कृष्ट अशी गोलंदाजी कमबॅक. पहिल्या चेंडूवरती 6 धावा निघाल्यानंतर दुसरा निर्धाव चेंडू टाकणं खूप जिकरीचं असतं. तो एक गोलंदाज समजू शकतो. टोलवला गेलाय तो चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी प्रिया संघामधून नक्कीच होताना दिसतंय आपल्याला. प्रतीक यांच्या स्वरूपात धावबाद या ठिकाणी प्रतीक झालेले आहेत. नक्कीच स्वतः ते माफ करणार नाही स्वतःला. 2 चपराकी बाहेर आल्याच्या नंतर त्यांना मिळणार आहेत माझ्याकडून. आणि स्वतःच्या मर्जीनुसार ते आउट झालेले आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये युनिव्हर्सिटी रॉकस्टार कडून प्रतीक यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. बॅट वरती केले गेलेले आहे. कॅमेरामध्ये नक्कीच प्रतीक यांना टिपलं गेलं जावं. उत्कृष्ट असं फलंदाजी प्रतीक यांच्या द्वारा संघाकडून उचललं गेलंय त्यांना. उत्कृष्ट अशी फलंदाजी, परंतु स्वतः नाराज झालेले आहेत, धावबाद झालेले आहेत. या ठिकाणी मैदानामधून शांताराम बापू कटके आयोजित व्हॅलेंटाईन कप 2021 RC1 या मैदानावरून प्रतीक यांची विकेट फ्रिया संघाला मिळालेली आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण फ्रिया संघाकडून झालं गेलं. उत्कृष्ट असा कमबॅक या ठिकाणी प्रग्नेश यांच्या द्वारा उत्कृष्ट अशी गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते आपल्याला.
5 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात युनिव्हर्सिटी रॉकस्टारच्या 2 फलंदाजांच्या बदल्यात. पैसा वसूल काम या ठिकाणी प्रतीक यांच्या द्वारा झालेलं आहे. युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघाच्या संधीचं नक्कीच सोनं या ठिकाणी प्रतीक यांनी केलेलं आहे. गोविंद यांना नक्की 4 दिवस झोप येणार नाही. मैदानामधून युनिव्हर्सिटी तर्फे वादळ क्षमताना काही दिसणार नाही. फलंदाजांची अशी रांग युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघाकडे आहे. पाहूयात प्रिया संघाचे पुढचे गोलंदाज जर्सी नंबर 100 मनीष जल्लोष होताना दिसतोय आणि अंपायर्सनी दिलाय तो आऊट तिकडच्या ग्राउंडवरून. प्रज्ञेश यांच्या द्वारा उत्कृष्ट अशी गोलंदाजी मैदानामधून पाहावयास मिळते. आणि आमचे यूट्यूब वॉचर स्वप्नील भाऊ शिरधनकर यांना नक्कीच WSCC तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. आणि आयोजक शांताराम बापू कटके आणि WSCC यांच्यातर्फे युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघाचे ऑनलाईन चाहते आणि मैदानामधून अंपायरचा इशारा वाईड बॉल अतिरिक्त धावेच्या स्वरूपात युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघाला मिळालेली आहे ती 1 धाव. टोलवायचा प्रयत्न केला गेला आहे तो अमर भालके यांच्या द्वारा. युनिव्हर्सिटी अक्षय कानडे आणि अमर भालके नक्कीच यांचा मनसुबा आहे मॅच किती लवकर संपवता येईल आणि लवकर मॅच संपून रन रेट वाढवू. टोलवला गेलाय चेंडू आणि गेलाय तो. मी सांगितलं होतं मैदानामधून नक्कीच या ठिकाणी युनिव्हर्सिटी तर्फे फलंदाजांची रांग आहे. प्रतीकचं वादळ शमवण्यात नक्कीच प्रिया संघ जरी यशस्वी ठरला असला तरी अक्षय कानडे नावाचं वादळ मैदानामध्ये दिसतंय आपल्याला. आणि विजयासाठी धावा राहिल्या त्या 19. टोलवला गेलाय चेंडू टोलवायचा प्रयत्न आणि अंपायरचा इशारा वाईड अतिरिक्त धावेच्या स्वरूपात मिळाली येते युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघाला 1 धाव. आणि चेतन भाऊ सोनवणे युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघाचे मॅनेजर उर्फ सर्व डायरेक्टर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केलेला आहे. टोलवायचा नक्कीच प्रयत्न या ठिकाणी अक्षय कानडे यांच्या द्वारा झाला आहे मनीष यांच्या गोलंदाजावरती. आणि धावा राहिल्या त्या फक्त 17 विजयासाठी. आणि नक्कीच अमर भालके आणि अक्षय कानडे यांचा मनसुबा असेल रन रेट वाढवता कसा येईल आणि किती लवकर आपल्याला सामना संपवता येईल. टोलवला गेलाय चेंडू आणि तो पाहूयात उत्कृष्ट असा टोलवला गेलाय अमर भालके यांच्या द्वारा. मी सांगितलं होतं अमर भालके यांच्या आणि अक्षय कानडे यांच्या नक्कीच मनसुबा ठरून गेलेले आहेत की आपल्याला हा सामना लवकरात लवकर संपवायचा आहे जेणेकरून आपला रन रेट कसा वाढेल. आणि विजयासाठी राहिल्या धावा त्या फक्त 11. जर्सी नंबर 17 परंतु राहिल्या धावा त्या 11.
मैदानामधून दिसतोय आपल्याला आरसी 1 या मैदानावरून शांताराम बापू कटके आयोजित व्हॅलेंटाईन कप 2021 दोन्ही संघातर्फे आयोजकांतर्फे आणि शांताराम बापू कटके मंडळातर्फे ऑनलाईन जे प्रेक्षक आहेत त्यांचं नक्कीच स्वागत, कौतुक आणि अभिनंदन. ऑनलाईन प्रेक्षकांमध्ये जाणीवपूर्वक नाव घ्यावंसं वाटतंय ते स्वप्नील भाऊ शिरदनकर आणि त्यांच्या कमेंट सुद्धा खूप उत्कृष्ट अशा कमेंट दोन्ही संघाच्या सामन्यासाठी येताना दिसत आहेत आपल्याला. स्वप्नील भाऊ शिरदनकर यांचं नक्कीच नक्कीच मैदानामधून आपल्याला पाहायला मिळतंय धावांचा डोंगर या ठिकाणी. पाहूया आता झेलबाद होतोय का दिसतोय का, परंतु चेंडू तो फिरला गेलाय आणि सीमारेषेकडे जाताना दिसतोय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केलेला आणि एक धाव या ठिकाणी. सहा षटकांच्या समाप्तीनंतर 77 धावा या ठिकाणी मैदानामधून पाहायला मिळतात आपल्याला. युनिव्हर्सिटी तर्फे अक्षय कानडे आणि अमर भालके सहा षटकांच्या समाप्तीनंतर 77 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी प्रज्ञेश यांच्या द्वारा मैदानामधून पाहायला मिळते आणि झालेत बाद ते अमर भालके धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी मैदानामधून आपल्याला पाहायला मिळाली. अमर भालके यांच्या द्वारा उत्कृष्ट असे षटकार आणि चौकारांचा पाऊस त्यांनी पाडलेला आहे. अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू यांना विनंती आहे खेळाडूंना पाणी देण्यात कुठलीही कमतरता भासू देऊ नये, कारण ऊन खूप आहे, तळपत आहे आणि पाण्याची कुठलीही कमी खेळाडूमध्ये असायला नको. उत्कृष्ट अशी फलंदाजी अमर भालके यांच्या द्वारा युनिव्हर्सिटी रॉकस्टार संघासाठी उत्कृष्ट असं धावांचं ठीक आहे. शांताराम बापू कटके आयोजित व्हॅलेंटाईन कप 2021 सामना आहे तो युनिव्हर्सिटी रॉकस्टार आणि फ्रिया या दोन संघामध्ये. जिंकण्यासाठी धावा लागतायत त्या 87. सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 77. तीन खेळाडूंच्या बदल्यामध्ये निर्धाव असा चेंडू या ठिकाणी प्रज्ञेश यांच्या द्वारा फ्रिया संघाकडून मैदानामध्ये आरसी 1 या मैदानावरून शांताराम बापू कटके आयोजित व्हॅलेंटाईन कप 2021 सामना आहे युनिव्हर्सिटी रॉकस्टार आणि फ्रिया या दोन संघामधला. सामना करताना दिसत आहेत चेंडूचा प्रज्ञेश यांच्या चेंडूचा आशिष खरमाळे. रॉकस्टार संघामध्ये फलंदाजांची एक वादळ शमतय ना शमतय, दुसरं वादळ मैदानामध्ये तयार होत आहे, परंतु तुल्यबळ अशी गोलंदाजी प्रज्ञेश यांच्या द्वारा प्रयत्न आशिष खरमाळे यांनी दिलाय तो चुकीचा असा झेलबाद. या ठिकाणी नक्कीच गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट असं प्रदर्शन आणि बदलाव या ठिकाणी बदल झालेला दिसतोय. प्रज्ञेश यांची संयमी फलंदाजी आणि संयमी गोलंदाजी नक्कीच संघासाठी काम करताना दिसतीये. आशिष खरमाळे मनातल्या मनात स्वतःला तुम्ही हॅलो आणि स्वप्नील भाऊ शिरदनकर
हे आपले ऑनलाईन प्रेक्षक आहेत, नक्कीच त्यांनी आशिष खरमाळे हा उत्कृष्ट फलंदाज आहे, या फलंदाजाला 4 शिव्या नक्कीच दिलेल्या असतील ऑनलाईन. काय म्हटलं? मारला तर 500 रुपये. किशोर नाही, किशोर आहे ना साईडला. किशोर वाघ यांनी जर ऑफ साईडला 6 मारला तर त्यांना 500 रुपये बक्षीस जाहीर केलं आहे ऑनलाईनच्या हाते, आणि ऑफ साईडला तो मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु झालाय. लालच बुरी बला आणि किशोर वाघ झाले आहे ते आऊट. नक्कीच या ठिकाणी प्रिया संघ थोडं थोडं करून न्यू सिटी रॉकस्टार प्रत्येक खेळाडू फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवताना दिसतोय. न्यू सिटी रॉकस्टार संघाला फक्त धावा गरजेच्या आहेत, त्या 10, आणि त्या 10 धावांसाठी न्यू सिटी रॉकस्टार संघाने फलंदाज गमावले आहेत ते 2. आशिष खरमाळे 3 फलंदाज या 10 धावांसाठी गमावले गेलेले आहेत न्यू स्टार संघाने. पुढचे फलंदाज न्यू सिटी रॉकस्टार तर्फे अमित गेलेले आहेत मैदानामध्ये. एक क्षेत्ररक्षक बदल या ठिकाणी दिसतोय. राजीव यांच्या बदल्यात गौरव मैदानामध्ये आपल्याला जाताना दिसत आहेत, आणि न्यू सिटी रॉकस्टार संघाला धावांची गरज आहे ती फक्त 10. विकेट पडलेल्या आहेत त्या 5. बरोबर ना, 3 आणि 2 आणि 4 आणि 5. 5 विकेट, 5 फलंदाज या ठिकाणी न्यू सिटी रॉकस्टार संघाचे बाहेर गेलेले आहेत. महत्वाचं म्हणजे ते 10 धावांची पाहूयात. अक्षय कानडे यांच्या द्वारा तो निर्धाव असा सोडलेला असा चेंडू. टोलवायचा प्रयत्न केला, हवेमध्ये चेंडू दिसतोय, क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे, चेंडू फिरला गेला आणि तो क्षेत्ररक्षकाने आलाय तो क्षेत्ररक्षकाकडून चेंडू जातो क्षेत्र गोलंदाजाकडे, आणि गोलंदाज आहेत ते मनीष, जर्सी नंबर 100. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी प्रज्ञेश यांच्या द्वारा, जर्सी नंबर 11. आणि विजयासाठी धावा आहेत त्या फक्त गरजेच्या आहेत त्या फक्त 8. आणि अक्षय कानडेंच्या नक्कीच दिमागमध्ये आहे तो षटकार मारून, आणि पाहूया तो झेलबाद होतोय का. गोविंद यांनी नक्कीच तो टिपलाय. अक्षय कानडे यांचा झेल, पहिली चूक केली होती परंतु त्यानंतर झेल घेतले त्यांनी ते 3. या ठिकाणी न्यू सिटी रॉकस्टार संघाकडून काहीतरी चूक होताना दिसते मैदानामध्ये. विकेट गेलेले आहेत त्या 6. संघासाठी धावा फक्त गरजेच्या आहेत त्या 10. आता 10 होत्या, 10 धावांसाठी आठ धावांची गरज आहे न्यू सिटी रॉकस्टार संघाला. बोर्डवरती धावा त्या झालेल्या आहेत.
79 धावा झालेल्या आहेत 6 गड्यांच्या बदल्यामध्ये. ताळमेळ होताना दिसत नाहीये, परंतु झाली तू एक धाव घेतली गेली आहे. आनंद यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल आपल्याला. उत्कृष्ट अशी यष्टीरक्षण त्यांनी केलेलं आहे आणि यष्टीरक्षणाच्या जोरावरती नक्कीच त्यांनी संघाला 3-4 विकेट आज मिळवून दिलेले आहेत आणि न्यू सिटी रॉकस्टार संघाला धावा गरजेच्या आहेत त्या 7. अमित आणि आनंद. अमित हे सामना करतील मनीष यांचा. टोलवलाय तो ऑफ साइडला. अमित यांनी उत्कृष्ट असा टोलवलेला तो चेंडू सीमारेषा पार करताना दिसतोय आणि 4 धावा. आणि आता बाकी राहिल्या त्या धावा 3. या ठिकाणी चेतन यांच्या म्हणण्यानुसार, माझ्या नाही, चेतन यांच्या म्हणण्यानुसार अमित हे मुंबई इंडियन्सचा प्लेयर शोभून वाटतोय, परंतु तो ना ठिकाणी मैदानामधून पाहावयास मिळतोय आपल्याला. RC1 या मैदानावर शांताराम बापू कोटके आयोजित व्हॅलेंटाईन कप 2021 न्यू सिटी रॉकस्टार आणि फ्रिया या संघा दरम्यान सामना. उत्कृष्ट असा टोलवला गेलेला तो चेंडू आणि धावा मिळालेल्या आहेत त्या 4 आणि या 4 धावांच्या जोरावरती न्यू सिटी रॉकस्टार संघ झालाय तो विजयी. जल्लोषाचं वातावरण न्यू सिटी रॉकस्टार संघामध्ये. पहिला सामना आणि तो झालाय तो विजय. या ठिकाणी किट आवरण्याचं काम जे प्लेयर 0 रनांवरती आउट झालेले आहेत ते करताना दिसतंय. उत्कृष्ट असा सामना या ठिकाणी, चुरशीचा असा सामना, उत्कृष्ट असा खेळ दोन्ही संघा दरम्यान आपल्याला पाहावयास मिळालेला आहे. संयमी असा खेळ. आणि उत्कृष्ट असा सामना या ठिकाणी मैदानामध्ये पाहावयास मिळालेला आपल्याला. फ्रिया संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी, उत्कृष्ट अशी फलंदाजी. नाव घ्यायचं झालं तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रज्ञेश यांच्याद्वारा पाहावयास मिळते आणि फलंदाजी सौरभ शर्मा